आमचे मुख्यमंत्री म्हणतात माय नेम इज भाग. बघा हा नुकताच इथे उपस्थित होत नाही. हे पहा, आपण जे बोलतो आहोत ते आपल्या महाराष्ट्राच्या भविष्य काळाविषयी बोलतो आहोत. पुढच्या 50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल त्याबद्दल. तुम्ही सगळे वर्तमान काळाबद्दल बोलता आहात, तर आपण पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया. आबा, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा अंतःकरणापासून सांगतो, आमच्या साहेबांच्या विजन जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास आहे. तुमचे साहेब म्हणजे कोण साहेब? आमचे साहेब. असं काय विचारतो तुम्ही? आमचे नाही, काय मध्यंतरी तुमचे साहेब हे यांच्या साहेबांना भेटले होते आणि त्यामुळे आमचा वैचारिक गोंधळ होतो. आता बोला, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. त्या भेटीमागे सुद्धा आमच्या साहेबांचं एक वेगळं विजन आहे. वेगळं विजन कुठलं? स्टंप विजन. स्टंप विजन म्हणजे क्रिकेटच्या खेळपट्टीवर कुठलाही बॅट्समन बॅटिंग करत असो, स्टंप मधला कॅमेरा त्याच्यावर बरोबर बारीक नजर ठेवून असतो. त्याप्रमाणे राजकीय खेळपट्टीवर आमच्या साहेबांचं बारीक लक्ष असते. आता तुम्ही सांगा अंतःकरणापासून, IPL म्हणजे काय? क्रिकेटची एक लीग आहे. नाही, IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग. इंडियन पॉलिटिकल लीग असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्याशिवाय महाराष्ट्रात अजून एक वेगळीच लीग सुरू होते. वेगळी लीग कुठली? आता ऊस आणि द्राक्षाबरोबरच इतर धान्यापासून दारू बनवण्याची फॅन्टॅस्टिक आयडिया निघालेली आहे साहेबांच्या डोक्यातून. त्यामुळे आता एक वेगळीच IPL सुरू होणार आहे. वेगळी IPL असं नाथसाहेब म्हणतात. कुठली IPL? IPL, बाप PL, मुलगा PL, मुलगी PL, बच्चा बुडा सब PL. बरोबर आहे. हाच मुद्दा पकडून मी म्हणतोय की अन्नधान्याचे भाव हे गगनाला भिडत आहेत आणि आपले जे भारताचे कृषी मंत्री आहेत ते महाराष्ट्राचे आहे. तर मला असं वाटतं, आबा तुम्हाला काय म्हणायचं आहे? आमच्या साहेबांनी अंतःकरणापासून सांगितलेलं आहे, एप्रिल महिन्यात निश्चित स्वरूपात सर्व भाव कमी होतील. अरे ह्यांचे साहेब वर्षानुवर्षे एप्रिल फुलच बनवताय. नाही, माझा ऐका, इथे शेतांच्या खेळपट्ट्या होत आहेत आणि शेतकरी शून्यावर बाद होत चाललेला आहे. बरोबर आहे. तिकडे पिकांचा खेळ चाललाय आणि इकडे खेळांचं पीक आलेलं आहे. आणि आता उरलेले शेतही फस्त करायला बोलावले कांगारू. नाही तर काय. एक मिनिट, आपण जरा थांबा. तुम्ही म्हणताय की पिकांचा खेळ चाललाय, पण मला ही अतिशयोक्ती वाटते यासाठी की मला असं वाटतं की बाकीची अन्नधान्य आहेत किती. पण तिकडे वांग्याचं बीटी बियाणं पेरलेलं आहे. ही यांच्या साहेबांची विजन. बरोबर, ही साहेबांची विजन आहे असं कमळवाल्यांचं म्हणणं आहे. बघूया तुमच्या मित्र पक्षाला यावर काय वाटतं. जे अहो कमळवाले कुणाला शोधताय? मित्र पक्ष कुठे आहे? असं काय करताय? मागे बसलेत पंत धबा धरून. धबा धरू? धबा म्हणजे धनुष्य बाण धरून. तेच तुमचे मित्र पक्ष ना. अहो यांचं काही सांगता येत नाही हो. म्हणजे कधी कधी शरसंधान करतात, कधी कधी शरदसंधान करतात. म्हणजे याचाच अर्थ तुमच्या मित्र पक्षावर विश्वास उरलेला नाहीये असाच होतो. बरोबर. चॅनलवर पाहत राहा फक्त ब्रेकिंग न्यूज. म्हणजे आजपर्यंत जे दोन पक्ष राजकीय पटावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरत होते तेच दोन राजकीय पक्ष बरं का, ज्यांना लंगोटी यार म्हणून संबोधलं जात होतं, आज त्यांच्यामध्ये बेबनाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमळाच्या पाकळ्या या आता गळून जायला लागल्या आणि धनुष्य बाणामधलं बाण जे आहे ते बोथट होऊ लागलंय. आणि मारला कसा ही आमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. आमच्यामध्ये काहीही बेबनाव नसताना तुम्ही वाटेल ते सांगताय. तुम्ही आता वारंवार अनुभव घेतलाय आमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा. आणि वटवट करणाऱ्या सर्व मीडियावाल्यांनी हे लक्षात ठेवा. कळलं की नाही? आणि ते जरा असे हातवारे करताना ते जरा कमी करा. ते हातवारे नाही अंध्यात एक दिवस ते निखिलतील. हे पहा, ही असली ठोकशाही आम्ही चालवून घेणार नाही, तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या. तुम्ही गप्प बसा. तुम्ही बोलू नका, अजिबात बोलू नका. काही जरा आपण थांबा. हे बघा, मला एक सांगा, जर तुम्ही असं करू लागलात तर मग मी पक्षपाती पत्रकारितेचा काय होणार? आधी माझा पंजा सोडा. तुम्ही घाबरू नका. आमचा पंजा तुम्हाला संरक्षण देईल. मी निवडणूक आयोगाकडे अर्जच केलेला आहे. यांची मान्यताच काढून घ्या. यांचं दुकान बंद झालंय आता. शटर डाऊन झालं.
हे काही आपण जागेवर बसा. मराठीचा मुद्दा हा पहिल्यापासून आमचाच मुद्दा आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे. विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो आहे. तेव्हा पुढच्या 50 वर्षामध्ये विदर्भातला शेतकरी पूर्णपणे नामशेष झालेला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे मला असं वाटतं की हा असमतोल विकासाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की म्हणूनच की काय वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आलेली आहे. तर वेगळा विदर्भ द्यावा की नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं? पण मला हे मान्य नाही. आपल्याला काय वाटतं? मलाही मान्य नाही. आबा आपण अंतकरणापासून म्हणजे मान्य नाही. आपल्याला काय वाटतं? मला पटलेलंच नाहीये ते. बरं, अबू हत्तीवाले आपल्याला काय वाटतं? देखिए, महाराष्ट्र के अविकास का जो मुद्दा है उसके बारे में उत्तर प्रदेश में हमारे नेता ने जो कहा उत्तर है प्रदेशचा काही कि विषय देखिए, मुझे बात- माझा ऐका जरा. मी काय म्हणतो? काय बोलताय? आपण महाराष्ट्राला पहा, ऐका बरं. जरा आपण शांत राहा. माझा ऐका. हे पहा, मी काय म्हणतो, उत्तर प्रदेशचा विषयच चाललेला नाहीये. आपण महाराष्ट्राविषयी विदर्भाविषयी बोलतोय. पण आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की इथे विदर्भाविषयी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाविषयी कुणाकडेही काहीही उत्तर नाहीये, ठोस उत्तर नाहीये. आता चर्चेची वेळ संपत चाललेली आहे. आपण एक पाहिलं की आपले आजचे राजकारणी जे आहेत ते पुढच्या 50 वर्षातल्या महाराष्ट्राविषयी बोलण्यापेक्षा आत्ताच्या वर्तमान काळातल्या सत्ताकारणाविषयी आणि राजकारणाविषयी बोलतायत. आणि म्हणून की काय मला असं वाटतं की आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तर आपण एक शपथ घ्यावी आणि मला असं वाटतं की ती शपथ अशी असावी की येणाऱ्या पुढच्या 50 वर्षातल्या महाराष्ट्रासाठी त्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असेन. दादा, सत्ताधारी पक्षातर्फे आपण शपथ घ्या. आंब्याचं उदाहरण नको आहे. हे बोलणार याच्यामध्ये दादा, आपण शपथ घ्या. यांचं काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे का? आता हे जे काय बोलले 50 वर्षाच्या महाराष्ट्राचा विकास वगैरे त्याच्याबद्दल मी कटिबद्ध आहे अशी मी शपथ घेतो. अबू हत्तीवाले महाराष्ट्र के विकास का जो मुद्दा है मराठी बोलायचं आहे. मैं राष्ट्रभाषा में ही शपथ लूंगा. बच्चों ने जो मुझे अधिकार दिए, देखिए, माझा इथे कुणी ऐकणार नाहीये आणि मी एकटाच बडबड करतोय. अरे तू आहेस ना व्यवस्थित? नाही तर मला वाटलं तुला पण उचलून कशी काय. आता मला एक सांग की हे असे वागू लागले तर आपण काय करायचं? ते हात हलवायचं थांबवा ते. नंतर तुला डॉक्टरकडे मलाच न्यावं लागेल. अरे काय तू हात हलवत राहिलास आणि त्यांनी इथं कुस्तीचा आकडा करून टाकला. पण हे राजकारणी असे वागतात का रे? मला सांग. मीडियाबद्दल जरा सुद्धा आदर नाही यांच्या मनात. अरे ते तसंच वागणार. आणि मीडियाचं काय सांगतोस तू? मीडियाचं काय सांगतो? अरे हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे, सगळं माहिती आहे. पण हा स्तंभच आता डळमळीत झालेला आहे. म्हणजे काय? मीडियाबद्दल विश्वसनीयताच उरलेली नाहीये. तुला असं म्हणायचंय का की मीडिया तेवढा डागाळलेला आणि राजकारणी धुतल्या तांदळासारखं? नाही तसं नाही मला म्हणायचं. मग? नाही, दोन्हीकडे चांगले वाईट लोक आहेत. नाही तसं नाही. तू नाही का? तू पण चांगला आहेस. तुझा उद्देश चांगला आहे. पण सगळेच तसे नाही आहेत रे दादू. अरे राजकारणी बेताल वागतात, सगळं ठीक आहे, कोण नाही म्हणते. पण मीडियाने पण आता जास्त सजग व्हायला पाहिजे. स्वतःची विश्वासार्हता वाढवायला पाहिजे. अरे म्हणजे काय? तू म्हणतो सर्वसामान्य माणसाने हे केलं पाहिजे नाही का? मीडियाने तसं केलं पाहिजे. राजकारण्यांनी काय करायचं? गप्प बसायचं. अरे आपण गप्प बस. कारण आपण काहीच करू शकत नाही. कारण त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या नजरेमध्ये आपल्याला कवडीची किंमत नाहीये राजकारण्यांच्या नजरेत. आपल्याला जर काय सांगायचं असेल ना तर फक्त मतपेटीतून सांगायला पाहिजे. 100% मतदान करून. कळलं? चल आता पुढचा महाराष्ट्र बघूया. चल फेरफाट करा, तिकडनं जाऊया, त्या बाजूला जाऊया.